आणि दुष्काळजन्य परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या भावनेशी खेळत कोट्यवधींची माया जमवण्याचा धंदा सध्या पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात जोरात सुरू आहे. लकी ड्रॉच्या नावाखाली सुरू असलेल्या या अवैध मटक्यामुळे अनेक जण लुबाडले गेलेत. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुका तसंच जवळच्या भागात गेल्या 2 महिन्यात काही सावकारांनी लकी ड्रॉच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कमावले. वस्तूंच्या मोहापायी गोरगरीब जनता या ड्रॉच्या पाठीमागे फिरत आहे. हे धंदे करणारे बहुतेक जण राजकारणी, सावकारकी करणारे, धनदांडगे आहेत. त्यामुळे लुटले जाणारे कोणाकडे दादही मागू शकत नाही. दरम्यान अशा प्रकरणात फसलेल्यांनी तक्रार करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. यांच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो ग्राहकांना, या संदर्भात आपलं काही नुकसान झालं असेल किंवा काही आपल्याला असा काही संशय येत असेल की हे फसवी योजना आहे, अशा प्रकारे जर आपले काही तक्रारी आमच्याकडे दिल्या तर त्या अनुषंगाने आम्ही गुन्हे दाखल करून त्याच्यावरती कारवाई करणार. एखादं प्रतिष्ठान, महापुरुष अथवा संस्थेच्या माध्यमातून एकत्र येऊन ही योजना राबवली जाते. लकी ड्रॉची तिकीटं खपवण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांसह दुकानदारही आघाडीवर आहेत, कारण त्यासाठी त्यांना कमिशन दिलं जातं. नेमका कसा आहे हा लकी ड्रॉ, पहा ग्राफिक्सच्या माध्यमातून. एका स्कीम मध्ये 10,000 तिकीटं विकली जातात. प्रत्येकाला हमखास बक्षिसाचं आश्वासन दिलं जातं. 350 ते 600 रुपयांपर्यंत दर आठवड्याला 1 हप्ता असतो. 2 महिन्यांमध्ये किमान 8 हप्ते असतातच. होम थिएटर, चांदीचे गणपती, सायकली अशी किरकोळ बक्षिसांवर विजेत्यांची बोळवण केली जाते. 2 महिन्यात 6 कोटींच्या आसपास एका लकी ड्रॉची उलाढाल होते. बक्षिसांचं वाटप मात्र 2 कोटींच्या आसपास केलं जातं. ड्रॉ चालकांचा फायदा 2 महिन्यात 3 ते 4 कोटींच्या घरात असतो. यातल्या ड्रॉ मालकांवर कारवाई नाही झाली तर आंदोलन करण्याचा इशारा इंदापूरचे नगरसेवक पांडुरंग शिंदे यांनी दिलाय. गरिबांची या तालुक्यामध्ये लूट केली जाते. आज या ठिकाणी जो इंदापूर तालुक्यामध्ये 3.5 लाख लोकांची दिवसा ढवळ्या फसवणूक केली जाते. तर भविष्य काळामध्ये ह्या लोकांवर कायदेशीरपणे गुन्हे दाखल नाही केले तर आम्ही महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करू, आंदोलन छेडू. ऐपत नसतानाही हप्त्याच्या पैशांची जुळवाजुळव करून बक्षीस मिळवायचं, मात्र त्यासाठी तब्बल दुप्पट तिप्पट रक्कम भरायची, असा हा सारा प्रकार आहे. राहुल ढवळे, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.